महाराष्ट्र के धुले में स्वास्थ्य मित्रों ने आज से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने का निर्णय ले लिया है। स्वास्थ्य मित्रों की मुख्य मांग है कि उन्हें संयुक्त महात्मा फुले जन आरोग्य योजना और प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत मिलने वाला वेतन न्यूनतम वेतन अधिनियम के अनुसार बढ़ाया जाए, जो अब तक नहीं किया गया है। स्वास्थ्य मित्रों का कहना है कि वे वर्षों से वेतन वृद्धि की मांग कर रहे हैं, लेकिन उनकी मांगों पर कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। स्वास्थ्य मित्रों ने पहले प्रशासन को सूचित किया था कि वे इस मुद्दे को लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से संपर्क करेंगे, लेकिन अब तक उनकी मांगों का समाधान नहीं किया गया है। इसके बाद उन्होंने आज से अनिश्चितकालीन हड़ताल की घोषणा की है। स्वास्थ्य मित्रों ने कहा कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती, वे हड़ताल समाप्त नहीं करेंगे। सरकारची योजना असून व तिला संलग्न अशी महाराष्ट्र सरकारची योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना, या योजनेचे आम्ही सर्व आरोग्य मित्र आजपासून संपावर बसत आहेत। या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे, जो किमान वेतन कायदा आहे, या कायद्यानुसार आम्हाला आरोग्य मित्रांना पगार देण्यात यावी आणि या मागणीसाठी गेल्या आम्ही 4 वर्षापासून शासनाकडे आमच्या कंपनीकडे अर्ज विनंत्या करत आहे, परंतु आमची कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आली नाही आहे। त्यामुळे आम्ही सीटू संलग्न संघटनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेअंतर्गत आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि या संपात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला कंपनीने किमान वेतनानुसार कायद्यानुसार आम्हाला पगार देण्यात यावी, जेणेकरून या महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आमच्या जे जीवनमान उंचवण्यासाठी ज्या गरजा असतात ते आमच्या पूर्ण होत नाहीये। म्हणून आमची प्रमुख मागणी फक्त आमची पगारवाढ आहे आणि हा जो संप आहे हा आमचा पूर्ण महाराष्ट्रभर आमचा संप आम्ही पुकारलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य मित्र या संपात सहभागी झालेले आहेत आणि आपल्या या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो शासनाला की आम्ही गेल्या 2012 पासून काम करत आहे। हे काम करत असताना आज आमचे जे आरोग्य मित्र आहेत काहींचे वय 40च्या पुढे चालले गेलेले आहे, भविष्यात त्यांना कुठेच नोकऱ्या नाहीये। त्यामुळे आम्ही जो इथे एवढा जो टाइम पिरियड दिलेला आहे, जो आम्ही इथे संघर्ष केलेला आहे, ते आमची कुठेतरी शासनाकडून कुठे दखल घेण्यात यावी